मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण, शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुंद रोड, कोलवड, बुलढाणा। शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न। MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा। संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082। बुलढाणा वैद्यकीय महाविद्यालयात निम्म्यापेक्षा अधिक वैद्यकीय शिक्षकांची पदे रिक्त। NMC कडून नोटीस। शिक्षक अभ्यासासाठी प्रेत, शस्त्रक्रियांची संख्या कमी यांसह आढळल्या विविध त्रुटी। गेल्या वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या बुलढाण्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार वैद्यकीय शिक्षकांची 85 पदे मंजूर आहेत, मात्र त्यापैकी केवळ 32 शिक्षकच उपलब्ध आहेत। म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक शिक्षकांची पदे रिक्त असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेतांची संख्याही कमी आहे। शिवाय शस्त्रक्रियेचे प्रमाण अत्यल्प असल्याच्या त्रुट्या काढत बुलढाण्यात वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। बुलढाण्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पहिल्या वर्षासाठी 100 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। यामध्ये NMSC कडून अनेक त्रुटी काढण्यात आल्या आहेत। त्यामुळे ह्या त्रुटी किमान दुसऱ्या वर्षात पूर्ण होतात का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे। राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग म्हणजेच NMC यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा यांना काही बाबीमध्ये आपल्याकडे त्रुटी आहेत असं एक शो कॉज नोटीस, कारणे दाखवा नोटीस बजावली होती। त्याच्यामध्ये मुख्यतः वैद्यकीय शिक्षकांची कमतरता, त्यांची कमी हजेरी आणि मुलांच्या शिक्षणाकरता डेड बॉडींची संख्या कमी असणे, हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरची संख्या, तसेच ऑपरेशनची संख्या, तपासण्यांची संख्या कमी असणे, हे मुद्दे अधोरेखित केले होते। त्याच्यामध्ये बेड ऑक्युपन्सी रेट म्हणजे रुग्णालयामध्ये लोक भरती किती असतात याच्यावरही थोडंसं त्यांना आकड्याविषयी शंका होती। त्यामध्ये आपण सुरुवातीला जिल्हास्तरीय रुग्णालयामधले बेड ऑक्युपन्सी दाखवण्याची राहून गेली होती, त्यामुळे ते निदर्शनास आणल्यामुळे आपली बेड ऑक्युपन्सी त्यांना अपेक्षित मानकामध्ये पूर्ण बसते। शिवाय बाकीची जे आहे ऑपरेशनची संख्या ती आपल्या जवळपास पोहोचत आहे। त्यामध्ये आता वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षकांची संख्या वाढल्यानंतर ऑपरेशनची संख्या वाढेल आणि ही त्रुटी पूर्ण करता येईल। बाकी डेड बॉडीज मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। वैद्यकीय शिक्षणामध्ये जे अध्यापक वर्गांची संख्या आणि त्यांची बायोमेट्रिक अटेंडन्स कमी आहे ह्याची आम्हालाही ते मान्य आहे आणि त्यामध्ये शासन स्तरावरून विविध प्रकारे अपॉइंटमेंट्स केल्या जात आहेत। त्या लवकरच अपॉइंटमेंट केल्या जाऊन ह्या सगळ्या त्रुटी पूर्ण होऊन लवकरच यावर्षीच्या ॲडमिशन्स पूर्ण होतील अशी मला आशा वाटते।